176 वर्षाची परंपरा असलेला सद्गुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 3 जिल्ह्यातील भाविक या अध्यात्माचा आनंद घेत असतात. ह्या सप्ताहामध्ये अध्यात्म आणि अन्नदानाचा यत्न केला जातो. भक्तीचा सागर, हाती भगवी पताका, मुखी हरिनामाचा गजर आणि भाविकांच्या लांबत लांब रांगा. ट्रकभर आमटी, हजारो भाकरी, लाडू, साबुदाणा खिचडी आणि याचा खमंग थेट गिनीज बुकमध्ये. याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. सप्त्यानिमित्त काय सांगू शकता? थोडक्यात माहिती द्या आम्हाला. 176वा सप्ताह श्री क्षेत्र वैजापूर येथे यंदा आहे. या सप्त्याचा आज 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी आम्ही सर्व मित्रमंडळी या सप्त्याला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. इथली व्यवस्था पाहिल्यानंतर असे लक्षात येते की खरंच किती जास्त प्रमाणामध्ये भाविक या सप्त्यासाठी येत असतात. सकाळीची वेळ आहे. इथे सकाळच्या जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. साधारणतः 9 ते 10 टँकर रोज आम्ही इथे सकाळच्या जेवणासाठी लागत आहे. परिसरातील छोट्या छोट्या गावातून रोजच भाकरी येत असतात. फक्त इथे आमटीची व्यवस्था केलेली असते. आमटीची तयारी कशी केलेली असते याचा आपण सविस्तर व्हिडिओ आपण आता पाहिलेलाच आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून ही आमटी तयार करण्यात येत आहे. श्री गंगागिरी महाराज यांच्या 176व्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करायचो आणि या ठिकाणी आपण बघताय की हे बुंदी बनवण्याचं सुकवण्याचं जे यंत्र आहे तर हे या ठिकाणी काम करत आहे. शेवटच्या दिवशी भाविक भक्तांना या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे बुंदी सुकवण्याचं मशीन आपण या ठिकाणी बघत आहोत. वेगवेगळ्या कढायामध्ये अवचारी मंडळी बुंदी बनवत आहे. इकडे शेव बनत आहे आणि इकडे पाठीमागे बघाल तर ती भाकरीचा जो महाप्रसाद रोजचा जो आहे भाविक भक्तांसाठी त्यासाठी आमटी तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी बुंदीचा महाप्रसाद जो आहे तो तयार झालेला आहे आणि काही प्रमाणात होत आहे. 300 पोते, कमीत कमी 400 ते 500 पोत्यांचं टार्गेट आहे. आता 250 ते 300 पोते बुंदीचा प्रसाद तयार झालेला आहे. आणि हे तयार करण्यासाठी अहोरात्र झटत